चला लवकर खेळा, आपल्याला 5 ओव्हरचा सामना कव्हर करायचे. परत बॅड लाईटचं अपील घेणार नाहीये. दोन्ही कर्णधारांनी प्लीज सहकार्य करा. पहिल्या हाफचा आपण पाहतोय अंतिम सामना. धानोर 11 वर्सेस टिंगरे सरकार. टिंगरे सरकार संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले ते धानोर 11 संघाला. आणि आपण पाहतोय 2 सलामीवीर भरतदादा आणि कौशल टिंगरे मैदानामध्ये. तर गोलंदाजी मार्कवरती राजेश सोटे. काउंटडाऊन बिगिन्स. सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू सुरेख असा भन्नाट असा चेंडू आणि ते पहिल्या चेंडूवरती रनआउट. पहिल्या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होत आहे ते संघाचे संघनायक भरतदादा टिंगरे. एक मोठा धक्का नक्कीच म्हणावं लागेल इथे धानोर 11 संघाला. एक चिकी सिंगल घ्यायची गरज होती का? नक्कीच त्यांच्या मनामध्ये प्रश्न येत असतील. आपण पाहतोय भरतदादांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज अमोल पवार. अगदी वेगावरती स्वार होऊन ते गोलंदाजी करतोय राजेश सोटे. पहिला चेंडू शरीर भेदक चेंडू होता. चला थोडं फास्ट खेळा प्लीज. या मॅच साठी आपण पाहतोय पंतांच्या भूमिकामध्ये निलेश लोंढे सर आणि दादा. इथे आपण पाहतोय स्वीट शीटचा एक देखना दमदार असा फटका. चेंडू होतोय 1 बाउन्स सीमारेषा पार 4 धावेसाठी. आणि 4 धावेने संघाचं आणि वैयक्तिक धावांचं इथे खातं खोलतोय कौशल टिंगरे. आपण जर पाहिलं तर सकाळपासून अगदी बहारामध्ये खेळताना हा कौशल टिंगरे प्रत्येक मॅच मध्ये धावांचा पाऊस पाडतोय. षटकार चौकारांची आतिषबाजी करतोय. समोर कोणताही गोलंदाज असू देत त्याची खेळी सर्वोत्तम आहे. इथे जर पाहिलं तर राजेश सोटे एक मोठा ब्रँड आहे गोलंदाजासाठी, परंतु सुरेखाचा फटका. वाह, पुन्हा इथे एक अफलातून चेंडू. आणि आपण पाहतोय मैदानामध्ये जय बिरूची जोडी लय भारी. काही भन्नाट वेग आपण पाहिले अगोदरच्या गोल चेंडूवरती राजेश सोटे यांच्याकडून. स्कोर कार्ड पोहोचते 6 धावेवरती. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क नाहीये. निर्धावाचा चेंडू, सुरेखाचं कलेक्शन विकेट किपर द्वारा. पहिल्या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपात विकेट. दुसऱ्या चेंडू चौकात, तिसऱ्यावरती 2 धावा. इथे पुन्हा एकदा चेंडू फसलाय. चेंडू उंच आकाशामध्ये क्षेत्ररक्षक अमित तांबे खाली येतोय आणि इथे संघाला लागला दुसरा धक्का कौशल टिंगरे यांच्या रूपामध्ये. कौशल टिंगरे बॅक टू द पॅव्हिलियन. वैयक्तिक 6 धावा करून आपण पाहतोय कौशल टिंगरे झेलबाच्या स्वरूपामध्ये बाद होताना. सुरेख अशी गोलंदाजी राजेश सोटे यांची.
नवीन फलंदाज आपण पाहतोय विशाल. त्याला विशाल सर थोडस फास्ट खेळा. थँक्यू सो मच. विशाल राजेश टू विशाल. उजव्या हाताचा अजून एक दर्जेदार फलंदाज आपण पाहतोय. वा सुरेख असा फटका, इनसाइड आउटचा फटका पाहतोय इथे आपण. कुठल्याही क्षेत्ररक्षक संधी नाहीये. चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेरच्या धावेसाठी. आणि इथे आपण पाहतोय षटक समाप्तीची घोषणा. एका षटकाच्या समाप्ती धावसंख्या बनते ती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 10 धावा. पहिल्या षटक जर आपण पाहिलं तर नक्कीच गोलंदाजाने हावी झाले. 10 धावा, 2 विकेट, 2 बहुमूल्य विकेट आपण इथे पाहिल्या. भरत टिंगरे आणि कौशल टिंगरे यांची, ज्यांनी अगोदरच्या मॅच मध्ये तुफानी खेळी केली होती. गोलंदाजी मार्क होती स्वतः संघनायक अमित तांबे. तर स्ट्राईक होते ते अमोल. पहिला चेंडू रिव्हर्सचा अटेम्प्ट इथे केला होता. कुठल्याही प्रकारचा संपर्क नाहीये. निर्धावाचा चेंडू. चेंडूंचा आकाशामध्ये क्षेत्ररक्षक खाली येतोय. विकेटचं पतन, सुरेख असा झेल आणि अमोल पवार बॅक टू द पॅव्हिलियन. आपण जर पाहिलं तर इथे वारंवार विकेट आपण पाहतोय. विकेट पडतायत. विकेटचं पडझड इथे जरूर होते. बॅटर नेम नवीन फलंदाज अक्षय पवार. पहिला चेंडू जरूर त्यांनी रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. दुसऱ्या चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची लीडिंग एज घेऊन चेंडू गेला आकाशामध्ये. सुरेख असा झेल इथे पाहिला आपण स्क्वेअर लेग मध्ये. नवीन फलंदाज अक्षय, अमित टू अक्षय. वा सुरेख असा चेंडू, ऑफ कटरचा चेंडू. इथे थोडस फंबल आपल्याला पाहायला मिळते. खराब असं क्षेत्ररक्षण. मिळतायत त्या 4 धावा. बॅटची आपण पाहतोय आतली कड घेऊन चेंडू फाईन लेग मध्ये गेला. थोडस खराब क्षेत्ररक्षण, परिणामी 4 धावा. पुन्हा एकदा आपण पाहतोय शरीराचा वेध घेणारा चेंडू, ब्लॉक होल स्वरूपाचा चेंडू. कुठलंही उत्तर नव्हतं, केवळ 1 धाव. 1 धावेने समाधान मानावं लागेल. धावसंख्या पोहोचते ती 15 धावसंख्येवरती दुसरं षटक सुरू असताना. इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा इनसाइडचा फटका खेळण्याचा प्रयत्न विशाल यांचा. बॅटची आतली कड घेऊन चेंडू 30 यार्ड मध्ये अडवून जातोय. केवळ 1 धाव. इथे सुरेखाचा फटका, 1 बाउन्स सीमारेषा पार. 4 धावा. 2 षटकाच्या समाप्ती धावसंख्येमध्ये ती 20 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च करून 2 विकेट घेतल्या होत्या. राजेश सोट यांनी
तर दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा खर्च करून 1 विकेट घेतली ती स्वतः कर्णधार अमित तांबे यांनी. तर आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं सांघिक 30 षटक हाताळतात ते प्रशांत शुक्ला. डावखुरा अष्टपैलू खेळाडू प्रशांत शुक्ला, तर स्ट्राईक वरती आहे ते विशाल टिंगरे. प्रशांत टू विशाल, डावखुऱ्या विरुद्ध राईट हँडेड बॅट्समन. इथे तो नॅचरल कडे भेटणार का? पहिला चेंडू, रिव्हर्स अटेम्प्ट, सुंदर असा क्षेत्ररक्षण पॉइंट मध्ये केवळ 1 धाव. ज्यावेळी गोलंदाजाला क्षेत्ररक्षणाची जोड भेटते त्यावेळेस मात्र धावा काढणं नक्कीच अवघड जातं फलंदाजी टीमला. इथे अगदी खराब चेंडू पाहायला मिळाला आणि चेंडूला उडवून दिलं सीमेरेषेच्या बाहेरचा धाबेसाठी. दोन चेंडू, धावसंख्या पोहोचते ती 27 धावसंख्या होती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुरेखाचा फटका पाहायला मिळाला. अक्षय यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा एक मोठा फटका ते पाहायला मिळतोय. कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. 4 धावा. सुरेख अशी फलंदाजी अक्षय यांची. थोडस जरूर महागड षटक ते पाहायला मिळतंय. धन्यवाद ओमकार भाऊ. आजच्या दिवसातील शेवटचा सामना, क्वार्टर फायनल सामना इथे पाहतोय. धानोरी 11 वर्सेस टिंगरे सरकार 11. सुरेख असा चेंडू ते पाहायला मिळाला. पुन्हा एकदा शापल होऊन स्क्वेअर लेगला मारण्याचा प्रयत्न होता. इथे आपण पाहतोय आडव्या बॅटने चेंडू खेळायचा होतो तो गावकोन क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय का? नाही. इथे स्पष्ट नकार दिलाय नॉन स्ट्रायकर एंड कडून. धावसंख्या पोहोचते ती 32 धावसंख्येवरती. 4थं षटक सुरू असताना 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 32 धावा, 32 रन्स. पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू बॅकफुट जाऊन पंच केला चेंडू जातो तो. कव्हर मध्ये सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. षटक समाप्तीची घोषणा. धावसंख्या पोहोचते ती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 षटकांच्या 33 धावा. इथे पुन्हा एकदा आपण पाहतोय नेल्सन फिगर पाहायला मिळते. 3 ओव्हर 33 रन्स 3 विकेट्स. चौथं षटक आपण पाहतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक 4थं षटक घेऊन जाते धनंजय. स्ट्राईक वरती आहेत ते विशाल. सुरेख अशी गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. उजव्या यष्टीच्या बाहेर टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटनं कट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क नाहीये. निर्धाव असा चेंडू. पुन्हा एकदा आपण इथे पाहतोय अलॉंग द कार्पेट खेळ चेंडू. सुरेख क्षेत्ररक्षण राजेश सोटे यांचं केवळ 1 धाव. इथे आपण पाहतोय मोठे फटके जरूर येत नाहीयेत. इथे मोठे फटके तुम्हाला सजवावे लागतील. मोठी इनिंग खेळावं लागेल. मोठ्या धावांचा डोंगरीत उभा करावा लागेल. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षण खाली. सुरेखाचा झेल, टिपला झेल, संपला पर्यंतचा खेळ. धाव संख्येला बसत नाही मेळ. काही चाललाय हा खेळ.
सुरेखाचा झेल इथे आपण पाहतोय आदित्य यांनी घेतलेला आणि सांगायला लागले चौथा झटका आकाश यांच्या रूपामध्ये. तसं जर पाहिलं कुठलाच फलंदाज अजून इथे मोठे फटके खेळत नाही किंवा खेळून दिले जात नाहीयेत. सर बॅटर नेम, बॅट्समन नेम. ओके, रोहित. इथे आपण पाहतोय धनंजय टू रोहित. डावखुरा फलंदाज इथे रोहित आपल्या संघाला मोठे फटके देणार का, एक मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवणार का, नक्कीच पाहायला आवडेल. पहिला चेंडू ब्लॉक होल स्वरूपाचा चेंडू. चेंडू येतो इथे आपण पाहतोय मिड ऑन क्षेत्रामध्ये सुरेखाचं क्षेत्ररक्षण आणि केवळ 2 धावा. 2 धावसंख्या वाढते ती 36 धावसंख्येवरती. चौथं षटक सुरू असताना सुरेख अशी अगदी सुरेख अशी शिस्तबद्ध लयबद्ध गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ते टिंगरे सरकार संघाकडून. इथे आपण पाहिलं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु अयशस्वी, कुठल्याही प्रकारचा संपर्क नाहीये. सुरेख असं यष्टीरक्षण, सुरेख अशी गोलंदाजी धनंजय यांची. पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू, सुरेख अशी गोलंदाजी, लागोपाठचे 2 निर्धाव चेंडू. षटक समाप्तीची घोषणा आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या बनते ती 3 बाद 36 धावा. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक नक्कीच म्हणावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती आहे ते विकी दास. इथे आपण पाहतोय पहिला चेंडू, सुरेखाचा फटका, 1 बाउन्स सीमारेखा पार 4 धावेसाठी. इथे विकी दास यांच्यावरती तडोल हे हल्ला देऊन जात आहेत 4 धावा. बराच वेळा आपण पाहतोय मोठा फटका आला नव्हता आणि या शेवटच्या षटकामधील पहिला चेंडू 4 धावेसाठी. आपण जर पाहिलं तर स्वतः इंग्रज सहकार संघाचा स्वतः संघनायक आपण पाहतोय लॉंग ऑन मध्ये विकी दास टू विशाल. इथे पुन्हा एकदा खराब चेंडू, सुंदरचा कटचा फटका आणि लागोपडचा दुसरा चौकार. जरूर आपण पाहतो इथे थोडस दडपणाखाली विकी दास. मी वारंवार सांगतो दबावामध्ये जो निखरतो तो मैदान गाजवतो, जो बिखरतो त्याला मात्र मैदान सोडावं लागतं. इथे तुम्हाला दबाव हँडल करावा लागेल. पुन्हा एकदा इथे मात्र सुरेखाचा चेंडू, खोलो टप्प्याचा चेंडू सरळ बॅटने खेळून काढलाय केवळ 1 धावेसाठी आणि स्ट्राईक होते असेल तो रोहित. पंचेचाळीस धावा शेवटचं षटक. इथे आपण पाहतोय स्कूप करण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅटवरती आलेला नाहीये. केवळ 1 धाव. सुरेख अशी गोलंदाजी विकी दास यांची. आतापर्यंत या षटकामध्ये विकी दास यांनी चार चेंडू मध्ये आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात विकी दास यांनी. शेवटच्या 2 चेंडू मध्ये किती धावसंख्येवरती मजल मारणार. सुरेखाचा फटका आपण पाहतोय स्वतः संघनायक चेंडूच्या खाली अमित तांबे. सुरेखाचा क्षेत्ररक्षण, सुरेख अशी पैकी
इथे आपण पाहतोय रनआउटची संधी आणि फलंदाज सुरक्षित. आपण जर पाहिलं अगदी चित्त्याच्या चपळीने अमित चेंडूवरती गेला. सुरेख असं क्षेत्ररक्षण. इनिंग मधला हा शेवटचा चेंडू स्ट्राइक वरती आहे तो विशाल. मोठा फटका येईल का? धावसंख्या पोहोचते ती 48 धावसंख्येवरती. किती धावांचं टार्गेट सेट करणार टिंगरे सरकार संघासमोर. शेवटचा चेंडू. विकी टू विशाल. सुरेख असा चेंडू. चेंडू आकाशामध्ये. राजेश थोडे चेंडू खाली येतोय. झेलची जरूर संधी होती. संधी दवडली. 1 धाव 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न होणार का? स्पष्ट नकार. आणि इथे इनिंग पूर्ण होते. अर्धशतक आपण पाहतोय फलकावरती लागते. 50 धावा 5 षटकामध्ये 51 धावांचं आव्हान असेल टिंगरे सरकार संघासमोर. विनंती असेल धानोरी 11 सांगाल की आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या आणि आपले 2 फलंदाज मात्र लगेच पाठवून द्या. टिंगरे सरकार. तिरंगा स्पोर्ट्स क्लब, मित्रप्रेम क्रिकेट क्लब, मातोश्री 11, त्याचबरोबर चाचा 11, गोल्डन 11 आयोजित असलेली ही क्रिकेटची भव्य दिवस स्पर्धा श्री काळ भैरवनाथ चषक 2024 स्पर्धेचा पहिला दिवस. अंतिम सामना पहिल्या दिवसातील. एक डाव समाप्त. 51 धावांचा अनुभव केले ते टिंगरे सरकार संघासमोर. विनंती असेल टिंगरे सरकार संघाला आपले 2 फलंदाज त्वरित पाठवून द्या आणि धानोरी 11 संघ आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. आकाश मार्कर सर इकडे या. इकडे या. इकडे या. या इकडे या. आपण पाहतो इथे टिंगरे सरकार संघाकडून 2 सलामीवीर स्वतः संघनायक अमित तांबे सोबत असेल डावखुरा फलंदाज प्रशांत शुक्ला. स्ट्राइक वरती आहे ते डावखुरे फलंदाज प्रशांत शुक्ला. नॉन स्ट्राइकला स्वतः संघनायक अमित तांबे.
मस्त गोलंदाजी धोरण सांभाळतायत अमोल पवार. सामन्याच्या दुसऱ्या डावाला होते सुरुवात. क्वार्टर फायनलची लढत. 51 धावांचं आव्हान उभं केले टिंगरे सहकार संघासमोर. श्री काळ भैरवनाथ चषक 2024 भव्य दिवशी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय आणि पहिला हाफ मधील हा शेवटचा सामना. विनंती असेल दोन्ही संघांना आपण थोडं फास्ट खेळा. पंच आपण सामना त्वरित सुरू करून घ्या. 51 धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज झालाय तो टिंगरे सरकार. पहिला चेंडू रिव्हर्सचा अटेम्प्ट होतोय. मिस टाइम फटका. कुठल्याही प्रकारचा इथे कनेक्शन नाहीये बॅट अँड बॉल मध्ये. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. पॉवर प्लेचा पहिलं षटक आपण इथे पाहतोय. 2 क्षेत्ररक्षक असेल 38च्या बाहेर. आपण जर पाहिलं तर एक असेल तो डीप मिड विकेट, दुसरा आहे डीप एक्स्ट्रा कव्हर. दुसरा चेंडू थोडासा इथे आपण पाहिलं फुलर लेन चेंडू होता. कॅल्क्युलेट नाही करू शकले, बॅटवरती नाही घेऊ शकले. नक्कीच एक गिफ्टेड चेंडू होता परंतु संधी इथे दवडली प्रशांत शुक्ल यांनी. बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव आणि एक धावींत बनतोय संघाचं श्री गणेशा होताना. 51 धावांचं आव्हान आपण ठेवले टिंगरे सहकार संघासमोर. पहिलं षटक सुरू असताना 2 चेंडू 1 धाव. स्ट्राइक वरती आहे तो स्वतः संघनायक अमित तांबे. चला आपण जास्त वेळ घ्यायचा नाहीये. समजू शकतो परंतु लास्ट मॅच आहे, बॅड लाईट परत होऊ शकते. इथे सुरेख असा फटका. चेंडू जरूर आकाशामध्ये परंतु दोन्ही क्षेत्ररक्षक मध्ये हा चेंडू आणि इथे 2 धावा पूर्ण. 2 धावांनी आपलं वैयक्तिक इथे खातं खोलतोय अमित तांबे. धावसंख्या पोहोचते ती 3 धावसंख्येवरती. पहिलं षटक सुरू असताना आतापर्यंत जर पाहिलं तर अगदी किफायती षटक इथे हाताळतोय अमोल पवार. इथे थोडासा आगळा वेगळा फटका खेळताना अमित तांबे. ऑफ साइडचा चेंडू ऑन साइडला खेळताना परंतु कुठल्याही प्रकारचं कनेक्शन नव्हतं. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. सुरेख अशी गोलंदाजी अमोल पवार यांची. पवार द पॉवर. वाह, अफलातून फटका. गुडगा टेक, तमाशा देख. चेंडू ट्रॅव्हल होतो सर सीमारेषेच्या बाहेरच्या धावेसाठी. पहिला चौकार या इनिंग मधला अमित तांबे यांच्या बॅट मधून. धावफलक जाऊन पोहोचतोय तो 7 धावेवरती. बिनबाद 7 धावा. पहिलं षटक सुरू असताना स्ट्राइक होते स्वतः संघनायक अमित तांबे. इथे आपण पाहतोय स्वैर चेंडू घोषित करताना पंच. अवांतर धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या पोहोचती 8 धावेवरती. पहिलं षटक सुरू असताना इथे आपण पाहतोय पुण्याचा शपल करून गुडघ्यावरती टेकून सुरेख असा फटका. चेंडू तो स्क्वेअर लेगच्या बाहेरच्या धावेसाठी. या षटकामधला दुसरा चौकार अमित तांबे यांच्या बॅट मधून. सुरेख अशी खेळी. षटक समाप्तीची घोषणा आणि एका षटकाच्या समोर धावसंख्या बनते ती 12 धावा. बिनबाद 12. उर्वरित 24 चेंडू मध्ये अजूनही 39 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी टिंगरे सरकार संघाला.
दोन्ही संघाकडे अनुभव मोठा आहे, गोलंदाजी मोठी आहे. नक्कीच ही टोटल सोपी जरूर नसणार आहे. मेहनत तर संघर्ष जरूर मोठा असेल. संघर्ष जितना बडा जीत उतनी ही शानदार, जे म्हटलं जातं ना. बॉल द्यायचंय का? पहिल्या षटकाअखेर धावसंख्या पोहोचते ती 12 धावा, बिनबाद 12. 24 चेंडू मध्ये 39 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी टिंगरे सरकार संघाला. दोलायमान परिस्थितीमध्ये अडकलेला सामना नक्कीच आपण ते पाहावं लागेल. काही डॉट चेंडू, निर्धाव चेंडू इथे धानोरी 11 संघाला मैदानात घेऊन येतील, तर काही मोठे फटके जरूर टिंगरे 11 संघाला विजयाच्या जवळ घेऊन जातील. हॅलो ललित, युवराज का बॉलर नेम? इथे आपण पाहतोय पॉवर प्लेचं दुसरं षटक. गोलंदाजी मार्क वरती युवराज, तर स्ट्राईक वरती आहे प्रशांत शुक्ला. युवराज टू प्रशांत शुक्ला. इथे सुरेख असा चेंडू, ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु कुठल्याही प्रकारचं कनेक्शन नाहीये इथे. निर्धाव असा चेंडू. चांगल्या षटकाची सुरुवात जरूर इथे म्हणावं लागेल युवराज यांच्याकडून. दुसरे षटक सुरू असताना बिनबाद 12 धावा. इथे मात्र आपण पाहतोय थोडासा स्वेर चेंडू. वाईटची घोषणा करताना मुख्य पंच निलेश लोंढे. अवांतर धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या पोहोचते 13 धावसंख्येवरती. अजूनही आपण पाहतोय
23 चेंडू मध्ये 38 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी टिंगरे सकाळ संघाला. दोन्ही संघाला 50-50 सामना जरूर म्हणावा लागेल इथून पुढे. सुरेख असा चेंडू वेगावरती स्वार होऊन चेंडू करतोय ते गोलंदाजी करतोय युवराज आपल्या संघासाठी. लागोपाठचा दुसरा निर्धाव चेंडू जरूर इथे प्रेशराईज केलं असेल ते प्रशांत शुक्ला यांना, परंतु हा मोठा फलंदाज आहे, याला माहित आहे सामना फसलेला काढायचा कसा. इथे खराब असा चेंडू घेतलेला खरपूस असा समाचार जातोय सरळ सीमारेषे बाहेर साधावेसाठी. दोन जरूर चांगले चेंडू हाताळले होते, परंतु तिसऱ्या चेंडूवर नियंत्रण नव्हतं. कंप्लीट हाफ ट्रॅकर. आपण पाहतोय संतोष मुळे साहेबांचं आगमन होतंय. एकवीस चेंडू मध्ये 32 धावांचा आव्हान असेल. इथे समोरच्या दिशेने गोलंदाज डोक्यावर मारला एक सुरेख असा फटका 1 बाउंडच्या धावेसाठी. चौकार. लागोपाठच्या 2 चेंडू होती, 2 मोठे फटके खेळताना प्रशांत शुक्ला आक्रमण करतो इथे युवराज वरती. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्टेप आउट करून इनसाइड आउटचा सुरेख असा फटका ललित चेंडूच्या पाठी, परंतु 4 धावा. लागोपाठचे 2 चौकार. स्कोर कार्ड पोहोचते इथे 27 धावसंख्येवरती. 5 चेंडू. 19 चेंडू मध्ये अजून 24 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी टिंगरे सहकार संघाला. सुरेख अशी फलंदाजी आपण पाहतोय प्रशांत शुक्ला यांच्याकडून. इथे सुरेखाचा फ्लिकचा फटका आणि लागोपाठचा तिसरा चौकार. विकेट हॅट्रिक, चौकार हॅट्रिक पूर्ण करताना इथे प्रशांत शुक्ला. 2 षटकांच्या समाप्त धावसंख्येमध्ये 31 धावा. उर्वरित 18 चेंडू मध्ये 18 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 18 चेंडू 20 धावा. 20 धावा 18 चेंडू. नंतर चढवला हा हल्ला आपल्याला इथे पाहायला मिळाला. तर गोलंदाजी मार्क होती ललित. या गोलंदाजाने पूर्ण दिवसभर प्रभावित जरूर केले. कटर चेंडू, गती परिवर्तन, फ्लॅटेड डिलिव्हरीज, सुरेख अशी गोलंदाजी. इथे आपल्या संघाला पुन्हा सामन्यामध्ये कमबॅक करून देणार का, नक्कीच पाहायला आवडेल. तर स्ट्राईक होते आपण पाहतोय स्वतः संघनायक अमित तांबे. डीप स्क्वेअर मध्ये आपण पाहतोय अक्षय पवार. मिड विकेटला स्वतः अक्षय, विशाल. डीप लॉंग ऑनला अमोल. इथे आपण पाहतोय एका धावेवरती समाधान मांडले. नॉन स्ट्राइक एंड कडून स्पष्ट नकार देताना अमित तांबे. धावसंख्या पोहोचते ती 32 धावसंख्येवरती. 17 चेंडू 19 धावा. काहीच सोप परंतु तितकंच अवघड असणार आहे हे आव्हान. काही निर्धाव चेंडू
पुन्हा एकदा धानूर 11 संघाला मॅच मध्ये घेऊन शकतात, तर मोठे फटके विजयाला गवसणी घालून देऊ शकतात टिंगरे सरकार संघाला. ललित टू प्रशांत शुक्ला, पुढचा चेंडू इथे आपण पाहतोय सुरेख असा फटका कव्हरच्या डोक्यावरून. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, बघता बघता 2 धावा देखील पूर्ण आणि 2 धावेने स्कोर कार्ड वाढतोय, पोहोचतोय तो 34 धावसंख्येवरती. प्रशांत शुक्लाला माहित आहे आपल्याला शेवटपर्यंत खेळायचे, इथून मॅच घेऊन जायचे, कुठल्याही प्रकारची घाई नाहीये, चुकीचे फटके खेळायचे नाहीयेत. पुन्हा एकदा खराब चेंडू, त्यावरती घेतलेला खरपूस समाचार, जातोय सीमारेखा पार, षटकार. चांगल्या चेंडूवरती मेरिट न खेळायचं, खराब चेंडूला पूर्णपूर फायदा उचलायचा. अगदी सुरेख फलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळते प्रशांत शुक्ला यांची. 15 चेंडू मध्ये 11 धावांची गरज आहे इथे सामना जिंकण्यासाठी टिंगरे सरकार संघाला. एक पात्री नाटक इथे सजवतोय असं वाटतंय मला प्रशांत शुक्ला या सामन्यामध्ये. सुरेख असं कमबॅक ते पाहायला मिळते ललित यांच्याकडून. थोडासा ऑफ कटर सोबत चेंडू होता, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता इथे, परंतु कुठल्याही प्रकारचा संपर्क नाहीये, निर्धाव असा चेंडू. डीप मध्ये आपण पाहतोय अक्षय पवार स्वतः चेंडूवरती, 1 धाव आणि 1 धाववरती समाधान. सलामीवीर आपण पाहतोय अजूनही मैदानामध्ये कुठल्याही प्रकारची पडझड नाहीये, शांत संयमी ते फलंदाजी करताना अमित तांबे. इथे आपण पाहतोय शप्पल होऊन ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. षटक समाप्तीची घोषणा आणि 12 चेंडूमध्ये 10 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी टिंगरे सरकार संघाला. बारा चेंडू 10 धावा, 10 रन, 12 चेंडू. अजूनही मॅच दोन्ही साइडला आहे. काही निर्धाव चेंडू जरूर इथे धानूर 11 संघाला मॅच मध्ये घेऊन येऊ शकतील, तर एखादा दुसरा मोठा फटका मात्र इथे टिंगरे सरकार संघाला विजयाच्या जवळ घेऊन जाईल. विशाल अमोल सर बॉलर नेम. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 4थं षटक हाताळतात ते नारायण. स्ट्राइक वरती आहेत ते प्रशांत शुक्ला. आतापर्यंत आपण पाहिलं तर प्रशांत शुक्ला अगदी बॉलच्या मेरिट वरती खेळतायत, चांगल्या चेंडूला सन्मान देतात, खराब चेंडूचा खरपूस समाचार घेतायत. मोठे फटके त्यांच्या बॅट मध्ये आपण जरूर पाहिलेत. नारायण टू प्रशांत. इथे आपण पाहतोय 1 बाउन्स, वाईडचा कॉल इथे आपण पाहतोय मुख्य पंचांच्याकडून. इथे आपण पाहतोय थोडासा हाफ ट्रॅकर चेंडू होता, आडव्या बॅटने चेंडूला फक्त कट केले. सुरेख असं डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षण अक्षय पवार यांचं, केवळ 1 धाव. इथे कुठल्याही प्रकारची घाई नाही या दोन्ही फलंदाजामध्ये. त्यांना माहिती आहे आता सिंगल डबल आपण सामना जिंकू शकतोय. अति घाई संकटात नाही, त्यामुळे घाई करायची नाहीये. अलगद आरामशीर चेंडूच्या मेरिट वरती खेळत सिंगल डबल दावा घेऊन सामना जिंकायचा. इथे आपण पाहतोय थोडस काहीतरी वेगळं पण करायचा प्रयत्न अमित तांबे यांचा. निर्धावाचा चेंडू, 10 चेंडू 8 धावा.
जरूर एक छोट्या टोटलचा सामना करतोय, परंतु सुरेख अशी फलंदाजी. इथे चेंडू हवेमध्ये, ललित चेंडू खाली येतोय आणि इथे आपण पाहतोय विकेटचं पतन. मॅच मध्ये येतोय ट्विस्ट. 9 चेंडू आणि 8 धावांची गरज असेल. इथे आपण पाहतोय टिंगरे सकाळ संघाला लागला पहिला धक्का अमित तांबे यांच्या रूपामध्ये. नवीन बॅटर आपण पाहतोय राजेश सोटे. 9 चेंडू मध्ये 8 धावा. जरूर सामना होता कुठे, आलाय कुठे. दोलायमान परिस्थितीमध्ये अडकलेला सामना, काही होऊ शकतं. 50-50 असेल सामना. प्रेक्षकांना नक्कीच ज्या पद्धतीची अपेक्षा करत होते अगदी त्याच पद्धतीचा सामना इथे पाहायला मिळतोय प्रेक्षकांना. 9 चेंडू मध्ये 8 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी टिंगरे सकाळ संघाला. नवीन फलंदाज राजेश सोटे, तर नॉन स्ट्राईकला सलामीवीर प्रशांत शुक्ला. तेरा चेंडू मध्ये वैयक्तिक 28 धावसंख्येमध्ये खेळता येते प्रशांत शुक्ला. नारायण टू राजेश. पुन्हा एकदा पाहिला, पण इथे स्लो बाउन्सर करण्याचा प्रयत्न होता. फक्त चेंडूला दिशा दिली. सुरेख असा कडचा फटका, थोडंसं फंबल इथे पाहायला मिळालं. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर. स्कोर कार्ड पोहोचतोय तो 45 धावसंख्येवरती. चेंडू मध्ये अजूनही 6 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. एखाद दुसरा मोठा फटका जरूर विजय घेऊ शकतो ते टिंगरे सकाळ संघाला. इथे राजेश सोटे यांचा मोठा फटका, चेंडू होते उंच आकाशामध्ये. अमोल चेंडू खाली येत आहेत. झेलची संधी असेल, सुरेख असा झेल. इथे आपण नक्कीच म्हणू शकतो या झेलमुळे पुन्हा एकदा कमबॅक झाले धानूर 11 संघाचं. कधी सामना झुकतोय धानूर 11 संघाकडे, कधी पुन्हा खेचून गेला तो टिंगरे सकाळ संघाकडे. अतिशय रंगतदार रोमांच असा सामना इथे पाहायला मिळतोय आपल्याला. 8 चेंडू मध्ये 7 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 7 चेंडू 6 धावा. नवीन फलंदाज विकी दास. विकी दास इथे जरूर कमबॅक करून दिले नारायण आपल्या संघासाठी. काय म्हणतात इथे आपण पाहतोय थोडं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना. 7 चेंडू मध्ये 6 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. सामना होता कुठे, आलाय कुठे. दोलायमान परिस्थितीत अडकलेला सामना. इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा चेंडू आकाशामध्ये. विशाल तो चेंडू खाली, सुरेख असा झेल आणि इथे विकेटचं पतन. 6 चेंडू 6 धावा. रोमांच भरलेला हा सामना इथे आपल्याला पाहायला मिळतोय. 3 विकेट या षटकामध्ये गमावल्यात टिंगरे सकाळ संघानं. सुरेख अशी गोलंदाजी नारायण यांची पूर्णपणे कमबॅक करून देत आपल्या संघासाठी. नवीन फलंदाज धनंजय. आपण जर पाहिलं तर 3 षटकापर्यंत एकही विकेट नव्हती, परंतु 4थ्या षटकामध्ये नारायणने तब्बल 3 विकेट पटकावल्याने सामना जो एका साईडला झुकला होता तो आता मात्र रोमांचित केलाय. रोहित नवीन गोलंदाज रोहित. 6 चेंडू मध्ये 6 धावांची गरज असेल. स्ट्राईकला आहेत ते सलामीवीर प्रशांत शुक्ला. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 13 चेंडू मध्ये 28 धावांची मॅरेथॉन इनिंग खेळतायत या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये.
इथे आपण पाहतोय रोहित वर्सेस प्रशांत शुक्ला. कोण होणार कोणावरती हावी. इथे संघर्ष जरूर करावा लागते प्रत्येक धावेसाठी. संघर्ष जितना बडा जीत उतनी शानदार जे म्हणतात ना ते परफेक्ट उदाहरण इथे पाहायला मिळते. टोचतील हजारो लाखो काटे तुला, तू त्यांच्याही आरपार हो. कळेल कुवत तुला ही तुझी, तू विजयाचा षटकार हो. इथे विजयाचा षटकार खेचून दाखवून देणार का प्रशांत शुक्ला. पहिला चेंडू सुरेख असा चेंडू ते पाहायला मिळाला. 5 चेंडूमध्ये 6 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू ते पाहायला मिळाला. चेंडू जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि इथे कलेक्शन खराब. इथे कलेक्शन खराब. परिणामी 2 धावा. रनआउटची जरूर संधी होती. डेंजर एंडला धाव देते प्रशांत शुक्ला. चार चेंडू 4 धावा. अतिशय रोमांचक असलेला सामना इथे पाहायला मिळतो आपल्याला. टिंगरे सरकार वर्सेस धानोर 11. अजून कोणी सांगू शकणार नाहीये या सामन्यामध्ये पुढे काय होईल. क्रिकेटमध्ये कुठलाही भाग घेत होत नाहीये. केला जातो तो फक्त संघर्ष, केला जातो तो फक्त खेळ आणि इथे तो खेळ खेळावा लागेल. सुरेख अशी गोलंदाजी रोहित यांची. तितकंच सुरेख असं फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते प्रशांत शुक्ला यांची. 4 चेंडू 4 धावा. इथे आपण पाहतोय वाईट चेंडू, अवांतर धावसंख्येमध्ये भर. मोकेच्या क्षणी आपण पाहतोय एक वाईटची फ्री मेजवानी देताना इथे रोहित समोरच्या संघाला. पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू. बॅकफुट पंच केला होता परंतु सुरेख क्षेत्ररक्षण 30 यार्ड मध्ये. कुठल्याही प्रकारे धाव नाहीये. 3 चेंडू 3 धावा. वा, काही सामना सुरू आहे मैदानामध्ये. इथे आपण पाहतोय चेंडू उंच आकाशामध्ये ललित खाली येतोय. सुरेख असा झेल. प्रशांत शुक्ला यांचा विकेट. मोठी विकेट, मोठा मासा काढायला लागला. इथे सामन्यामध्ये उलटफेल होत आहेत. 2 चेंडू 3 धावा. सुरेख अशी गोलंदाजी रोहित यांची. आपण जर सामन्याची पहिली 2 षटकं जर पाहिली तर वाटलं तर सामना इतके लांब जाऊन होईल, परंतु सुरेख असं कमबॅक इथे पाहायला मिळालं धानोर 11 संघाकडून. अगदी प्रेशर कॅच इथे घेताना ललित आपल्या संघासाठी. सुरेख असं क्षेत्ररक्षण. मी बऱ्याच वेळा बोललोय ज्यावेळी गोलंदाजाला क्षेत्ररक्षण साथ लागते ना त्यावेळी समोरच्या संघाला धावा जमवायला संघर्षच करावा लागतो. नवीन फलंदाज इस्माईल. 2 चेंडू 3 धावा. इथे मात्र नक्की म्हणेन सामना अगोदर होता कुठे, आता येऊन पोहोचलाय कुठे. प्रेशर प्रेशर प्रेशर. इथे जर पाहिलं तर फलंदाज ही प्रेशर मध्ये आणि गोलंदाज ही प्रेशर मध्ये. ओ सॅम सर इकडे 1 मिनिट. कंपल्सरी चेस आहे सर. आपण जर पाहिलं तर 6 चेंडू मध्ये 6 धावांची गरज होती. पहिला चेंडू निर्धाव होता, दुसरा चेंडू 2 धावा, तिसरा चेंडू निर्धाव, चौथ्या चेंडूवरती जर पाहिलं तर विकेट. वा, एक वाईट चेंडू होता. तर 2 चेंडू मध्ये 3 धावांची गरज आहे. स्ट्राइक वरती आहे ते इस्माईल, नवीन बॅटर. इथे तुम्हाला आत्मविश्वास दाखवावा लागेल
आत्मविश्वासाच्या खंबीर पायावरती यशाची उत्तुंग बिल्डिंग बांधता येते. तो आत्मविश्वास तुम्हाला इथे कॅरी करावा लागेल. स्वतःवरती विश्वास दाखवावा लागेल रोहित यांना. सुरेख अशी गोलंदाजी रोहित टू इस्माईल. इथे आपण पाहतोय बॅटची लिडिंग एज. चेंडू जातोय फाईन लेग मध्ये. सुरेख क्षेत्ररक्षण भरत दादा यांचं. एक चेंडू होती 2 धावा. कंपल्सरी चेस असेल हा सामना जिंकण्यासाठी. स्ट्राईक होते आहे ते धनंजय. एक चेंडू 2 धावा. कंपल्सरी चेस असेल. सुरेख असा सामना ते पाहायला मिळतोय. अगदी रोमांचक सामना ते पाहायला मिळतोय. जर आतापर्यंत आपण पाहिले बरेच सामने एकतर्फी झाले होते, परंतु क्वार्टर फायनलचा सामना ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे अगदी तसा होता ना. बरेच प्रेक्षक ते खेळून राहिले, त्यांना अजून कळत नाही कोण सामना जिंकणार आहे, कारण दोन्हीकडून त्याच प्रकारचा खेळ होतोय. रोहित टू धनंजय. एक चेंडू 2 धावा. 2 धावा 1 चेंडू. हाय व्होल्टेज ड्रामा जरूर इथे पाहायला मिळतोय. आणि इथे आपण पाहतोय हा सामना जिंकलाय धानुरी वन संघानं. व्हॉट अ कमबॅक, याला म्हणतात कमबॅक. 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज होती. काय गोलंदाजी हाताळली रोहित यांनी. सुरेख अशी गोलंदाजी. अनुभव ज्याला म्हणतात ना मित्रांनो, तो अनुभव इथे पूर्णपणे पणाला लावून. व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल.